हॅलो हॅलो थोडा वाढवा. हॅलो 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 आज ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे दोन दिग्गज कलावंत आणि त्यांच्यासोबत माझ्यासारखा एक लहानसा गायक इथे आपली कला सादर करत आहे. खरं म्हणजे दोन्ही गायकांनी अत्यंत सुंदर आवाजात सुंदर अशी गीतं सादर केली. मी माझे भाग्य समजतोय की गुरुवर्य एकनाथजी माळी यांच्या समवेत मला आज हा सामना करायचा, हा कार्यक्रम करायचा मोका मिळाला, संधी मिळाली. या ठिकाणी सामना हा तिरंगी असल्यामुळे सर्वांनाच वंदन गीत गाता येणार नाही असं आधीच सांगितलं आहे. कारण आपण 9 वाजता जरी सुरुवात केली असली तरी आता साधारणतः 11:30 वाजायला आल्यात. आपल्याला वंदन गीत, भक्तिगीत, कार्यक्रम गीत ही लवकर संपून खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. कारण आपण सर्व सुद्धा त्याचसाठी इथे आलेला आहात. मित्रांनो, ह्या ठिकाणी मला आमंत्रित करून ह्या कार्यक्रमासाठी जी मला संधी उपलब्ध करून दिली त्याकरिता सर्वप्रथम मी मधुकरजी कुडू साहेब यांचे आभार मानतो. आज ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक एकनाथजी माळी साहेब तसेच महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका डेंजर फटाकडी धम्मज्योती शिंदे यांनी खूप सुंदर कार्यक्रम सादर केला. ह्या ठिकाणी माझ्या समवेत आज माझे गुरुवर्य जे मला हार्मोनियमला साथ देतात, अनंत गावड, माझे कविवर्य रमेशजी पाटील आणि सर्वांना ज्ञात असलेले, दादा आवाज थोडा लिमिट मध्ये, ज्ञात असलेले लोकगीताचे बादशाह, ज्यांना कटिंगचा बादशाह म्हणतात, ते म्हणजे शशिकांत कापसे मला कवी म्हणून लाभले आहेत. तसेच मला वाटतं दादा स्पीकर थोडा हा फिरवतो का त्या साईडला. बँजो करता खरं म्हणजे मला मंगेजी तांबे साथ देणार होते, परंतु ते थोडे उशीर आले. म्हणून माझे नेहमीचे आणि प्रिय असे माझे बँजो वादक सतीश जरा व्यवस्थित करा प्लीज. हमिंग मारतो काय ते, हमिंग मारतो. हॅलो, हे फिरवा ना जरा प्लीज, हमिंग मारतोय. हॅलो 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 थोडा वाढव. हॅलो 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 ह्या ठिकाणी मला तबल्यावर साथ देतील आमचे आदर्श दादा आणि ढोलकला साथ देतील आमचे प्रेमा दादा. मला कोरस म्हणून साथ देतील आमचे अशोक घरत, तसेच माझे लहान बंधू मनोज गावड. त्याचा व्हॉइस क्लिअर नाही होत. हॅलो
माईकला जरी करंट लागत असेल ना, आम्ही करंटला घाबरत नाही. आग्र्याची औलाद आहे, बिंदास गाईल, पण आवाज खुला करा. हॅलो असा आवाज असला पाहिजे. दे धनातन. कार्यक्रमाला खरंच मजा येईल. आयोजकांना दादा तुम्हाला वाटेल पैसा वसूल झाला. दोन्ही मोठ्या गायकांची आपण गाणी ऐकली. मी एक छोटासा कलावंत आहे, एक छोटीशी आपली कला सादर करतोय. लक्ष असू द्या. हॅलो बांधवांनो, छोटासा कलावंत आहे. जर ही कला सादर करताना माझ्या हातून काही चूक झाली तर आपलं लेकरू समजून, आपला लहान भाऊ समजून क्षमा करावी. ऐका. कार्यारंभी स्तब्ध राहतो मी, स्मरण करूनी तुझे रूप पाहतो मी. जरी ह्या ठिकाणी वंदन गीत माझे गुरुवर्य आदरणीय एकनाथजी माळी यांनी गायलं असलं तरी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला गणरायाचा एक शेर, त्यांना एक शब्दसूत्रांनी स्मरण तरी केलं पाहिजे, त्यांना वंदन तरी केलं पाहिजे. म्हणून कार्यारंभी स्तब्ध राहतो मी, स्मरण करूनी तुझे रूप पाहतो मी. कर्तव्याचे नित्य सुमने वाहतो मी, अनल्प श्याम खाने तुझे गुण गातो. दादा आता अजिबात हात नाही लावायचा. हाताची घडी तोंडावर बोट, एकदम चुपचाप फक्त बघायचं काम करायचं. नो डिस्टर्ब. प्रथम वंदितो मी गौरी गणपतीला, तुझा प्रणाम माझा वल्लेश्वराला. मिळावी स्फूर्ती माझ्या गीत संगीताला, आणि कोटी कोटी प्रणाम माझे बहिरीनाथाला. ज्याप्रमाणे वंदन गीत झालं आणि इथल्या वल्लेश्वर देवाचं गीत झालं, त्याचप्रमाणे त्या बहिरी देवाचं सुद्धा या ठिकाणी गीत होईल. कुळू साहेबांकडून हा आशीर्वाद आला आहे, सतशा ऋणी राहील. ज्या बहिरी देवाचं आता मी गीत गाणार आहे ते आपण लक्ष देऊन ऐकावं. दर दार 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 दर दार दार. गावाचा ग्राम दैवत हा बहिरी देव आहे. गावाचा ग्राम दैवत हा बहिरी देव आहे. गावाचा
कोरसचा आवाज करा, कोरसचा आवाज. दादा कोरसचा आवाज खोला. क्या बात है. हॅलो हॅलो आवाज खोला बोला. दादा त्यांना बोला ना प्लीज. कोरसचा आवाज खोला ना. Hello, 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 हॅलो hello, hello, हॅलो hello. दादा कोरसचा आवाज खोला ना. Hello. हॅलो Hello. बांधवांनो, तुम्हाला कोरसचा आवाज येतोय. तुम्हाला येत नसेल तर आम्ही सुरुवात करतो. जर प्रेक्षकांना आम्ही काय गातोय दादा ह्याचा आवाज येत नसेल तर मग कसं करायचं. ऐका. आज या ठिकाणी मी आलो गीत गाया. आज या ठिकाणी हॅलो 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 आज या ठिकाणी मी आलो गीत गाया. जोडून दोन कर, जोडून कर दोन्ही पळतो मी पाया. हृदयात आहे आई ध्यान नको. या हृदयात माझ्या हा भक्तिभाव आहे. हृदयात माझ्या हा भक्तिभाव आहे.
हॅलो 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 लक्ष असू द्या. आमच्या गुडू साहेबांचे चिरंजीव सुजय यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट आली. पार्टी आभारी आहे. कामातून वेळ काढतात, कामातून वेळ नसताना सुद्धा मी काढून आलोय सवड. कामातून वेळ नसताना सुद्धा मी काढून आलोय सवड, कारण मला जनसेवा करण्याची खूप आहे आवड. मानाचा मुद्रा करतोय रसिक जनांना, गायक सफाल्याचा हा धनेश कुमार गावड. धनेश कुमार गावड. लक्ष असू द्या. तोच वाली आहे. बेलमाळा गावाचा करतो रखवाली. दयाच्या कृपेने दयाच्या कृपेने सुखात गाव आहे. हे बेलमाळाचे गाव आहे. हे बेलमाळा गाव इथली ग्रामदेवता भैरदेवामुळे सुखात आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे, दयाच्या कृपेने सुखात गाव आहे. या देवावरी श्रद्धा. ह्या कार्यक्रमाचे सर्व मधुकर दादा कडू, भक्त बहीण देवाचा मधुकर दादा नित्य नेम त्याची या देवावरती श्रद्धा. म्हणून मला काय म्हणायचं आहे, त्या वल्डेश्वर भैरी देवाला मी जरी वल्डेश्वर देवाचं गाणं नाही गायलं, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका धम्मज्योती शिंदे यांनी ते गायलं आहे, पण त्या वल्डेश्वर भैरी देवाला नित्य मी स्मरत आहे.
त्या वल्डेश्वर भैरी देवाला नित्य मी स्मरत आहे. गायनात मानवतेचा रंग मी भरत आहे. जरी साऊंड सिस्टम थोडी नखरे करत असेल तरी आम्ही तो ट्राय करू. काय गायनात मानवतेचा रंग मी भरत आहे. चरण त्या वल्डेश्वराचे मी धरीत आहे. गुरु एकनाथ माळी, अनंत गावड, गायिका धम्म ज्योती यांना दिनेश कुमार गावड, शशिकांता मानाचा मुजरा करत आहे. मानाचा मुजरा करत आहे. कारण का हे दोन्ही गायक माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि मोठ्यांचा मान राखला पाहिजे. ऐका, भक्त भैरी देवाचा मधुकर दादा, नित्य नेमताची देवावरी श्रद्धा, समाज कार्य त्याचे ओ समाज कार्य त्याचे, समाज कार्य त्याचे साऱ्यांना ठाव आहे. मधुकर दादांचे समाज कार्य कुणाला ठाव नाही. या मधुकर दादाचे या मधुकर गुरु दादांचं जनसेवेचं कार्य भारी आहे. या मधुकर गुरु दादांचं जनसेवेचं कार्य लई भारी आहे. या बेलपाड्याची जनता त्यांच्यावर खुश लई सारी आहे. आणि माझ्यासारख्या छोट्याशा गायकाला, दिनेश कुमारला संधी दिल्याबद्दल मधुकर दादांचा मी खूप खूप आभारी आहे. खूप खूप आभारी आहे. त्यांच्या चिरंजीवांकडून ही भेट आली आहे. आभारी आहे. मधुकर दादाप्रमाणे त्यांचे सुपुत्र सुद्धा दिलदार आणि मनाने उदार आहेत. भक्त भैरी देवाचा मधुकर दादा, नित्य नेमताची या देवावरती श्रद्धा, समाज कार्य त्याचे ओ, समाज कार्य त्यांचे साऱ्यांना ठाव आहे. म्हणून मुखत माझ्या मुख
ठिकाणी सर्वप्रथम मालिकादांचं गीत झालं, नंतर ज्योती मॅडमचं गीत झालं. पण हे दोन्ही कलावंत मोठे आहेत आणि मी त्याच्यामध्ये लहान कलावंत आहे. वयानं पण त्यांच्यापेक्षा लहान आहे, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. आमच्या आगरी भाषेमध्ये त्याला बारका म्हणतात. पण जो बारका असतो ना तो जाम नारका असतो. मग जो नारका आहे ना त्याला डबल चान्स दिला पाहिजे. म्हणून आता इथून पुढे आपल्याला भरपूर रंगतदार कार्यक्रम बघायचा आहे. आणि त्या रंगतदार कार्यक्रमामध्ये खूप घासाघाशी होणार आहे. तर ती घासाघाशी जेव्हा होईल तेव्हा दुसरं काय त्याच्यामध्ये आलं नाही पाहिजे. म्हणून ज्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी आमंत्रित केलंय आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्यांच्याकरिता एक आम्ही गीत सादर करतोय. लक्ष असू द्या. आमच्या कुडू साहेबांचं आणि त्यांच्या धर्मपत्नीचं गीत या ठिकाणी सादर करतोय. लक्ष असू द्या. गावण साहेब तुम्ही गाणी जरूर घ्या, परंतु थोडा म्युझिक कमी वापर. ओके ओके अशा आयोजकांच्या वतीने आपलं निवेदन. नक्की नक्की नक्की. यस, थँक्यू. लक्ष असू द्या. कडू दादा वहिनीने थांबवा थोडा वेळ. दादा वहिनींना 5 मिनिटं थांबवा. 5 मिनिटं. दर दर रा, दर दर दर, दर दर रा, दर दर रा. बारका ना मी मग लाडका आहे की नाही. त्यांचा पण लाडका आहे तुम्हाला माहिती नसेल. मॅडमचा पण खूप लाडका आहे, तुम्ही बघतीलच. जसा माली दादांचा पण लाडका आहे, ज्योती मॅडमचा पण लाडका आहे. आवडला तर तुमचा पण लाडका होईल. लक्ष असू द्या. ऐका. होते दरवर्षी साजरी महाशिवरात. होते दरवर्षी साजरी महाशिवरात. पण कशी होते. क्या बात है, क्या बात है. होते दरवर्षी साजरी महाशिवरात. साजरी होते महाशिवरात, पण कशी होते आणि कोणामुळे होते. आमच्या कडू साहेबांमुळे. पण त्यांना साथ कुणाची आहे. आमच्या कडू साहेबांना साथ कुणाची आहे. ऐका. होते दरवर्षी साजरी महाशिवरात. होते दरवर्षी साजरी महाशिवरात. कडू साहेबांना आमच्या कडू साहेबांना निलमताईंची साथ. क्या बात है. क्या बात है. होते दरवर्षी साजरी महाशिवरात. होते दरवर्षी साजरी महाशिवरात. कडू साहेबांना आमच्या कडू साहेबांना निलमताईंची साथ. ऐका.
निलमतांची साथ नाही मिळत. मागे आवाज नाही का? दादा येतो आवाज? दादा मागे आवाज जात नाही बघा ना. हॅलो येतो आवाज? पक्का? फक्त निलमताईंचीच नाही तर त्यांना नर्मदा आणि कलावती दोघी बी मेहनत घेतात. धन्यवाद कुडसाहेब. ऐका, आम्हा कलावंतांना असे स्वारस्य लाभो, हे सोन्याचे दिन पाहण्याचे भाग्य अवश्य लाभो आणि या मधुकर दादा कुडू यांच्या परिवाराला शशिकांता उदंड आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो. म्हणून मला काय म्हणायचं आहे, नर्मदा आणि कलावती, नर्मदा आणि कलावती, अरे दोघे बी मेहनत घेते किती. धन्यवाद धन्यवाद. त्यांच्या शिरावरी या परिवाराच्या, त्यांच्या शिरावरी वल्लेश्वराचा, त्यांच्या शिरावरी वल्लेश्वराचा न कडू साहेबांना, दादा कडू साहेबांना निलमताईची साथ. सुपुत्र मानव सुजय हाय, काय सुपुत्र मानव सुजय हाय, वल्लेश्वराचे धरती पाय. कुडू साहेबांचं प्रेम बघून आनंद झाला. हो मॅडम, हो मॅडम, मी काय म्हणालो, बारका हाय पण लाडका हाय. बघितलं ना प्रेम. सुपुत्र मानव सुजय हाय, अरे वल्लेश्वराचे धरती पाय. भावभक्तीचा भरलेला हृदया, भावभक्तीचा भरलेला हृदया. कशामुळे तर कडू साहेबांना निलमताईंची साथ. लक्ष असू द्या, आमच्या कडू साहेबांची अजून एक खासियत आहे. ती खासियत काय ते पण सांगतोय. थोडा आवाज करा, थोडा. हॅलो, अरे विश्वासू शेट्टी साहेबांचा, ऐका, विश्वासू शेट्टी साहेबांचा अध्यक्ष रायगड जिल्ह्याचा. शेट्टी साहेब ज्या वेळेला ह्या लोकांनी आंदोलन केलं होतं तेव्हा कडू साहेब कांदे आणि दुधाच्या पिशव्या घेऊन मंत्रालयामध्ये गेलेले आणि त्या ठिकाणी त्यांची आमची भेट झालेली.
शेट्टी साहेब गुरु साहेब आम्ही एकत्र होतो, आमची भेट झाली. दादा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, हे मी विकतो पण पित नाही. आम्ही विकतो पित नाही. पण विश्वासू शेट्टी साहेबांचा अध्यक्ष रायगड जिल्ह्याचा मधुकर दादांनी इथे भक्तीचा एक एक गाणं पेरला आहे. मधुकर दादांनी इथे भक्तीचा एक एक गाणं पेरला आहे, म्हणून तो यशस्वी जीवनात ठरला आहे. आणि खरंच सांगतो शशिकांता, या मधुकर गुरुदादांनी आपल्या काळजावर भैरीदेव आणि वल्डेश्वर कोरला आहे, वल्डेश्वर कोरला आहे. म्हणून मला काय सांगितलं आहे का, अरे विश्वासू शेट्टी साहेबांचा अरे अध्यक्ष रायगड जिल्ह्याचा नित्य जनसेवा करीतो दिनानरा. नित्य जनसेवा करीतो तो कडू साहेबांना, अरे आमच्या कडू साहेबांना त्या निलमताई ऐका अरे बघून समाज कार्याला सलाम मधुकर दादाला. गीत धनेश आहे गातो सौत सुरा. ऐका गीत धनेश आहे गातो सौत सुरा. कशामुळे कडू साहेबांना या निलमताईची साथ. कडू साहेबांना हॅलो ज्या ठाणे पालघरचा फटाका नरेश कुमार गावण यांच्या सुमधुर आवाजाने संपूर्ण कडू परिवाराचं कौतुक केलं गेलं आणि त्यांनी त्यांच्यावर पैशाची बदल खैरात केली. आज महाशिवरा निमित्ताने विंदने ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच उद्योजक बाई मंगेश घरात, त्यांच्या संगत क्रिकेटर राकेश चिर्लेकर, निलेश भाई ठाकूर या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत आहे. त्यानंतर 2026 चा ज्यांना पुरस्कार दिला गेला असे द्रोणागिरी भूषण पुरस्कार समालोचक निवेदक हसरामजी घरात गणपार खोपटे यांचे आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचनंतर आमचे कराओके सिंगर गायक शशिकांत भाई मधुर यांची उपस्थिती आहे. या सर्व अतिथींचं अगदी मनस्वी स्वागत या महाशिवरात्री निमित्ताने वल्डेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये. ओम साईराम. हॅलो आता या ठिकाणी 2 वर्ष जो कार्यक्रम झाला त्यात एक गाणीच नाही झाले, त्यामुळे पैशांचा वर्षाव झाला आणि मधुकर साहेबांचा जो जय जयकार झाला यात आम्हाला चांगला आनंद आहे. चला माळसाहेबांचा सिस्टम चालू करायचे आहे. चला बाईक ऑन करायचा आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आपल्या खुर्चीवर आपापल्या खुर्च्यांवर येऊन बसा, स्थानापन्न व्हा.
आज या कार्यक्रमासाठी खरंच माझे मित्र सुप्रसिद्ध शाहीर अभिमन्यू पाटील नागाव उपस्थित आहेत. लोकप्रिय गायक कवी गायक सुदर्शन जाधव ज्यांची कन्या सुद्धा गायिका आहे उदया जाधव, तिचे वडील लोकप्रिय गायक कवी गायक अभिमन्यू सुदर्शन जाधव तसेच सुप्रसिद्ध ढोलकी वादक नरेश साळुंके उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. कार्यक्रमाला चांगली रंगतदार मजा आता आलेली आहे, अजून येणार आहे. आपण ऐकलंय आणि इथे कुणी उठून जायचं नाही, पहिलेच ताकीद आहे. कार्यक्रमाला मजाच नाही, हे काय फायदा नाही. मी कार्यक्रमाची आता सुरुवात करत आहे आणि हे काय कोणी शाहिरांनी उठून जायचं नाही. कुठल्या ज्योतीला बोलवायचं कार्यक्रम फ्लॉप होतोय मगाशी. नंतर जा